नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आपल्या रूममध्ये असते तर शर्वरी रूममध्ये येते आणि जानकीला विचारते की वहिनी थोडंसं बोलू का. तर लगेच जानकी विचारते की हे का म्हणसं, तुम्ही परवानगी केव्हापासून मागायला लागलात, बसा आणि बोला असे खुशून म्हणते. तर शर्वरी खाली बसते आणि जानकीला म्हणतात की वहिनी अगं तसे नाही, काही गोष्टी असे असतात ज्या बोलून नाही दाखवता येत. मगाशी तर सर्वांसमोर मला काहीच बोलता आले नाही. वहिनी तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला. आणि शर्वरीला त्या क्षणाची आठवण होते. शर्वरी म्हणते की अजून जर थोडा वेळ गेला असता तर काय झाले असते. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी शांत हो, काही झाले नसते. तेव्हा शर्वरी परत जानकीला विचारते की वहिनी अगं देवाला नारळ दाखवताना माझी काही चूक झाली असेल का. नाही म्हणजे तो दिवा पडला आणि माझ्या पदराला आग लागली. आजी जे मला म्हणत होती ते मला बरोबर वाटते, कारण मी रणदिवे तर नाहीच. आता मी उगाच तुला नारळ ठेवण्यासाठी हो म्हणले. त्यावरती जानकी म्हणते की आवो वंस काय बोलता तुम्ही, कुठून कुठपर्यंत पोहोचलात. असे काही नाही, तो फक्त एक अपघात होता. मुळात तुम्ही रणदिवे नसला तर रणदिव्यांची लेक आहात. सगळ्यात पहिला आणि प्रेमाचा मान फक्त आणि फक्त तुमचाच. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितले. आणि शर्वरी वंश तो एक फक्त अपघात होता. कसे आहे की लेकीने येणाऱ्या सुनेला सामावून घ्यायचे असते आणि सुनेने सुद्धा तो लेकीचा हक्क जपवायचा असतो. आणि नारळ ठेवण्यासाठी कोणी सांगितले होते तुम्हाला, मीच ना. मग हो म्हणून तुम्ही चूक कशी केली. त्यामुळे शर्वरी वंश तसे काही नाही, तो फक्त एक अपघात होता. तो कुणाबरोबर सुद्धा होऊ शकतो. माझ्या बरोबर जर झाला असता, माझा पदर जर जळाला असता तर तुम्ही मला वाचवले नसते का. त्यामुळे असे पुन्हा डोक्यात आणायचे नाही. आता उद्या चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे, हळद आहे, संगीत आहे. त्यामुळे तुमचा असा मूड मला अजिबात नको. म्हणून जानकी ही खूप मस्त प्रकारे शर्वरीची समजूत काढते आणि शर्वरीला पुन्हा खुश करते. तेव्हा शर्वरी सुद्धा जानकीला थँक्यू सो मच वहिनी असे म्हणते. त्यावरती जानकी म्हणते की पुन्हा तेच का. आणि जानकीच्या हाताकडे पाहून म्हणते की वहिनी माझ्यामुळे तुझी मेहंदी विस्कटली, पण आय मीन दादानी काढलेली मेहंदी खरंच खूप छान रंगली. पण तुझ्या मागच्या हातावर मी माझ्या हाताने मेहंदी काढणार. त्यावरती जानकी तर खुश होते आणि शर्वरीच्या हाताने मस्त मेहंदी काढत असते. त्यानंतर इकडे जगन हा बाहेरून डोकावत असतो आणि ऐश्वर्या जगन जवळ येते आणि त्याला घाबरवते. जगन म्हणतो की बापरे किती घाबरलो मी. तेव्हा ऐश्वर्या जगनला म्हणते की मेहंदी तू जी चिठ्ठी टाकली त्याप्रमाणे जानकीने तो लॅपटॉप तर चेक केलाच, त्यामुळे आता तिला डायरेक्ट सांगावे लागणार इकडून तिकडून माहिती जाण्यासाठी. माझ्याकडे तर वेळ नाहीच. जगन म्हणतो की कसे शक्य आहे, मागच्या वेळेस तर ऋषिकेश आला होता, कसा बसा मी त्याच्या तावडीतून तर सुटलो, नाहीतर त्या दिवशी त्याने माझी चांगली खरडीच केली असती. ऐश्वर्या म्हणते की हो का, माझ्यासाठी फुकट काम करता का तुम्ही, त्याचे मी तुम्हाला पैसे देते, मूठ कशी तुम्ही पुढे करता. मग मी जे काही सांगते ते आणि तसेच करत राहायचे आणि सरळ तुम्ही जानकीला जाऊन सर्व सांगायचे. तर जगन म्हणतो की काही कसे बोलता हो तुम्ही, मला सांगा की मला या घरात आतमध्ये कोण जाऊन देईल. तर ऐश्वर्या म्हणते की मी देईन ना, मी आहे ना येथे उभी, मी जाऊन देईन, कळले का तुम्हाला. उद्या घरामध्ये चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे घरात तुम्ही कसे जायचे हे माझ्याकडे लागले आणि तुम्ही थेट जानकीला जाऊन भेटायचे आणि जानकीला हे सर्व सांगायचे आणि तिला नेमकं काय सांगायचे हे इन डिटेल तर तुम्हाला सर्व माहितीच आहे. जगन म्हणतो की नाही मला तर काही माहितीच नाही, पण माझ्या या मुठीला सर्व माहिती आहे आणि हो का नाही म्हणून आपल्या हाताची मूठ दाबतो. म्हणजे ऐश्वर्याकडून त्याला पैसे घ्यायचे असते. तर ऐश्वर्या त्याला ओळखून लगेच त्याच्या हातामध्ये पैसे टेकवते आणि जगनला उद्याची आठवण करून देते. तर जगन हो बोलून पैसे मोजतच तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे किचन मध्ये गुलाबदादा आणि सारंग हे खिरीसाठी दूध तापवायला ठेवतात आणि खिरीची तयारी करत असतात. तर जानकी मस्त तयार होऊन येते आणि सारंगला म्हणते की सारंग भाऊजी तुमचे हे सर्व काय चालले. सारंग म्हणतो की अगं वहिनी खिरीची तयारी करतो. त्यावरती जानकी म्हणते की तुम्ही का करता. त्यावरती गुलाबदादा म्हणतात की आओ जानकी ताई, मंगलताई नाही ना, त्या बाहेर गेल्यात आणि सर्व काम हे मागे राहिलेत, मग मला काही सुचेना म्हणून सारंग दादा मला मदत करतात. त्यावरती लगेच सारंग म्हणतो की मीच म्हटले की काही काळजी करू नको, आपण सर्व एकत्र मिळून करूयात. दूध तर उकळायला ठेवले, पण पुढे काय करायचे हेच मला कळत नाही. पण बरं झालं की तू आली आणि बरं झालं माझी चिंता मिटली. तर जानकी आपला पदर कमरेला खोचते. त्यावरती लगेच गुलाबदादा सारंगला म्हणतात की आओ दादा त्यांचे लग्न आहे आणि आपण त्यांनाच कामाला लावायचे का. त्यावरती सारंग म्हणतो की अगं मला सांग की वहिनी इतकी टेस्ट खीर कुणी बनवते का. आणि सारंग जानकीला म्हणतो की वहिनी मला तुझ्याच हातची खीर खायची होती. आणि तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सारंग म्हणतो की बरं झालं. तर सुमित्रा विचारते की काय रे काय झाले, तू तर बराच आहे रे,
तुला हिच्या हातची खीर खायची होती म्हणून तू नवऱ्या मुलीला कामाला लावतोस की काय? त्यावरती सारंग म्हणतो की आई तू प्लीज मध्ये पडू नकोस, नाहीतर माझी तारंबळ होईल. आणि सुमित्राच्या हाताला धरून तो तिला बाजूला नेतो आणि आई तू असे का करतेस ग, लाडका धीर म्हणून मी वहिनीला तितका सासूरवास तर करू शकतो. तेव्हा जानकी सुद्धा अगदी खुश होऊन म्हणते हा गोड सासूरवास मला सुद्धा आवडतो आणि सारंगच्या हातामध्ये टाळी देते. आणि तेवढ्यात सारंगचे जानकीच्या हातातील मेहंदीकडे लक्ष जाते. लगेच तो जानकीचा हात धरतो आणि वहिनी हे बघ तुझी मेहंदी किती छान रंगली असे म्हणतो. तेव्हा सुमित्रा सुद्धा पाहून म्हणते की अरे हो ना, आणि म्हणते की रंगणारच, कारण माझा ऋषिकेश जानकीवर किती प्रेम करतो. आणि तेवढ्यात सुमित्राच्या लक्षात येते. ती जानकीला म्हणते की अगं चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे, ती बाई येतच असेल, त्यामुळे तू जा, इकडे लक्ष देऊ नकोस, मी करते हे सर्व काम. तेव्हा सारंग सुमित्राच्या हाताला धरतो आणि आई तू इकडची काळजी करू नको, मी सर्व तिकडचे काम व्यवस्थित करतो, तिला फक्त तेवढी खीर करून दे. त्यानंतर तिकडे रूम मध्ये ओवी सुद्धा खूप तयार होऊन आरशासमोर उभी राहत हसत असते. आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की बापरे आज नवीन ज्वेलरी, नवीन कपडे, खरंच खूप सुंदर दिसतेस. तर ओवी म्हणते की बाबा खरंच मला सुद्धा खूप मज्जा येते. तर ऋषिकेश ओवीला उचलून घेऊन बेडवर ठेवतो आणि गट्टू लग्न तुझे आहे की आमचे असे विचारतो. त्यावरती ओवी म्हणते की बाबा तुमचेच आहे, पण विसरू नका माझ्यामुळे झाले ते. ऋषिकेश म्हणतो की नाही ओवी विसरणार. आणि ओवी तू आज बांगड्या भरणार का? तर ओवी म्हणते की हो, घरातील सर्व बायका बांगड्या भरणार, पण बाबा मला एक गोष्ट सांगा की बायकाच फक्त बांगड्या का भरतात, पुरुष का बांगड्या भरत नाही? तर ऋषिकेश सांगू लागतो ओवी कसे आहे की बांगड्या ह्या बायकांना खरंच खूप शोभून दिसतात आणि आम्हा पुरुषांना कड ब्रेसलेट हे बघ मी घातले तसे तसे खूप छान दिसते. आणि मी तुझ्या आईला आणि तुला कसे बांगड्या गिफ्ट केल्या होत्या. त्यावरती ओवी म्हणते की हो ना, सेम सेम बांगड्या. त्यावरती ऋषिकेश हा ओवीला सांगतो की बायकांच्या हातातील बांगड्यांचा जो छान आवाज होतो त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि बायकांच्या मनगटाजवळ असणारे ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहे ना ते ॲक्टिव्हेट होतात. आपल्या रीतिरिवाजमध्ये बांगड्यांना खूप महत्त्व आहे, त्यामुळे आहे की नाही गंमत? तर ओवी विचारते की बाबा ही सर्व इन्फॉर्मेशन मला आई देत असते आणि मी हे सर्व माझ्या फ्रेंड्सला सांगून मी भाव खाते. त्यावरती ऋषिकेशला तर हसायला येतेच. ओवी विचारते की आज तुम्ही मला ही इन्फॉर्मेशन सांगितली, मग आईकडूनच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली. आणि तेवढ्यात जानकी रूममध्ये येते आणि ते सर्व ऐकून विचारते की काय कुणी काही इन्फॉर्मेशन दिली? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की अगं काही नाही, ओवी विचारत होती की बायकाच फक्त बांगड्या का घालतात, तेच मी तिला समजावून सांगत होतो आणि तिचे असे म्हणणे आहे की आईला याबद्दल सर्व माहिती असते, बाबा तर एक नंबरचे ढ आहेत. त्यावर जानकी म्हणते की काय ओवी मॅडम असे म्हटल्यात? त्यावरती ओवी म्हटले की बाबा मी कधी तुम्हाला ढ म्हटले? तर ऋषिकेश तिचे गालगुच्छ धरून म्हणतो की अगं ढ मी तुझी गंमत करतोस. ओवी म्हणते की बघ ना आई. तर जानकी सुद्धा खुश म्हणते की अगं कट्टू राणे मी तुझी गंमतच केली. आणि तेवढ्यात ओवी आईच्या हातातील बांगड्यांचा आवाज ऐकते आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा खरंच आईच्या हातातील बांगड्यांचा किती छान आवाज येतो, हे मला पहिल्यांदा कळले तुम्ही सांगितले म्हणून. त्यावरती जानकी म्हणते की पण आता काय करायचे, ह्या बांगड्या तर मी चेंज करणार, नवीन बांगड्या भरायच्यात, आज चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे ना मग त्यासाठी. आणि तेवढ्यात शर्वरी धावत येते आणि वहिनी चल खाली बांगड्यावाला आला असे सांगून ओवीला म्हणते की चल तू सुद्धा, कारण तुम्ही तर मुख्य आहात. तेव्हा शर्वरी ही ओवीला घेऊन जाते आणि ऋषिकेशला म्हणते की दादा तू इकडेच थांब. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सुद्धा मस्त बांगड्या पाहण्यासाठी खाली येतात. त्यानंतर जी बांगड्यावाली असते ती सुमित्राला विचारते की सुरुवात करायची का? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, पण त्या अगोदर तुमची ओटी ही केव्हा भरायची, बांगड्या भरल्यानंतर की बांगड्यांच्या अगोदर? तर ती बांगड्यावाली म्हणते की हो, सर्वांचा चुडा भरून झाल्यानंतर मग. तेव्हा सुमित्रा ही सुरुवात करायला सांगते. तर बांगड्यावाले बाई म्हणतात पहिला मान तर कुमारिकेचा. ओवी खुशून बांगड्या भरायला बसते. तर बांगड्यावाल्या बाई तिला हळदी कुंकू लावतात आणि ओवी बांगड्या भरून झाल्यानंतर सर्वांना वाकून नमस्कार करायचं बरं का. ओवीच्या हातामध्ये खूप छान बांगड्या घालून सारंग मस्त फोटो काढतो आणि ओवी बांगड्या घालून त्या बाईला नमस्कार करते. त्यानंतर बांगड्यावाल्या ताई म्हणतात आता मान माहेर वासनीचा, म्हणून सुमित्रा लगेच शर्वरीला उठवते. तेव्हा ताई शर्वरीला हळदी
कुंकू लावतात आणि बांगड्या भरल्यानंतर सर्व सवासिनींनी उखाणा घ्यायचा. हो की नाही आजी? आजी म्हणते की हो की नाही आणि शर्वरीला म्हणते की शरू छान असा उखाणा घे बर का. ऋषिकेश म्हणतो की शरू जमेल ना म्हणून तिची चेष्टा करतो आणि सर्वांना खूप हसू येते. शर्वरी तर खूपच छान उखाणा घेते की चांदीची परात सोन्याचा घडा. विक्रांतरावांचे नाव घेते भरतानी चुडा. तर सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि अरे वा असे करतात. आजी ते ऐकून म्हणते की बघितलेस का आमची शर्वरी कशी राजेशाही आहे. आणि काय 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 म्हटली तर शर्वरी पुन्हा ते सांगते आणि आजी म्हणते की चांदीची परात सोन्याचा घडा आणि गदडा अजून घरात नाही आला आणि सर्वांना आणखीनच गोड हसू येते. तर शर्वरीचा बांगड्या भरून झाल्यानंतर बांगड्यावाल्या ताई म्हणतात की आता घरातील करती बाई. तेव्हा सुमित्रा बांगड्या भरायला बसते तर आजी म्हणते की अगं सुमित्रा नाव घे बर का. त्यावरती जानकी म्हणते की आई छान उखाणा घे बर का. तर नाना म्हणतात की हो घ्या की ओ. त्यावरती सुमित्रा खूप छान असा उखाणा घेते की लेकी सुनांचं गोकुळ आनंदाला आलापूर पुरुषोत्तम रावांचं नाव घेताने सुमित्रा झाली लाजून सूर. तेव्हा सर्वांना तर उखाणा खूपच आवडतो आणि सर्वजण खदखदून टाळ्या वाजवतात. नाना तर उड्याच मारतात. त्यावरती सारंग म्हणतो की आई काय उखाणा घेतला एकदम असा सिक्सरच मारला. एकच नंबर हो की नाही नाना. तर नाना म्हणतात की हो बायको असावी तर अशी. त्यावरती सुमित्राच्या बांगड्या भरून झाल्यानंतर ती ऐश्वर्याला बांगड्या भरण्यासाठी बसायला सांगते आणि लगेच ते आजीही ऐश्वर्याला उखाणा घेण्यासाठी सांगते. ऐश्वर्या गडबडते तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या मस्त असा उखाणा घ्या. तर ऐश्वर्या म्हणते की मला तर नाही येत. तर आजी म्हणते की अगं मराठीत येत नसेल पण इंग्रजीत मात्र येत असेल ना. चालेल मग घे इंग्रजीत उखाणा. सारंग मात्र ऐश्वर्याला गुपचूप शांतपणे उखाणा सांगत असतो. तेव्हा ते पाहून ऋषिकेश म्हणतो की काय रे सारंग. तेव्हा सारंग म्हणतो की अरे नाही फोटो काढत होतो. सुमित्रा म्हणते की काय काय कुठलीच भाजी काय. तर सारंग म्हणतो की मेथीची. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे दमशीर नाही आणि ती ऐश्वर्याच्या कानामध्ये एक उखाणा सांगते. त्यावरती तो उखाणा ऐकून ऐश्वर्या उखाणा घेते की नको मला हिरे मोती. हे ऐश्वर्या टाकते ओवाळून. सारंग रावांचे अनमोल हसू हीच प्रेमाची खून आणि ऐश्वर्या बांगड्या भरायला लागते. तर सारंग खूपच खुश होत असतो आणि ऐश्वर्या मनात म्हणते की बापरे किती नाटक करावे लागतात आणि सारंग ऐश्वर्याचा मस्त फोटो काढत असतो. तर शर्वरी म्हणते की सारंग अरे आमचा सुद्धा थोडासा फोटो काढ. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना काढतो आणि त्यावरती ऐश्वर्याचा चुडा भरून झाल्यानंतर लगेच सुमित्रा म्हणते की चला आता नवरीचा नंबर. तर जानकी ही चुडा भरायला बसते तर लगेच ओवी म्हणते की थांबा थांबा कारण माझ्या आईच्या हातामध्ये चुडा माझे बाबा भरतील. तर ऋषिकेश म्हणतो की काय. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऋषिकेश लेकीचे फरमान आहे चालेल ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चालेल आता तरी काय. तर सारंग म्हणतो त्याला तर भरायचाच होता. तेव्हा ऋषिकेश जानकी समोर येऊन बसतो तर बांगडेवाल्या ताई म्हणतात की दादा तुम्हाला सुद्धा चुडा भरून झाल्यानंतर उखाणा मात्र घ्यावा लागेल. ऋषिकेश म्हणतो की उखाणा. तर सारंग म्हणतो की हो अगदी बरोबर घ्यावाच लागेल. तेव्हा सुमित्रा जानकीला उखाणा घ्यायला सांगते. तर जानकी मस्त असा उखाणा घेते की आंबर सुखाचा झुंबर सासरच्या माणसाची मायेची पाखर ऋषिकेश रावांच्या नावाचा चुडा भरते झाला माझा जीव गोड साखर. सर्वांना तर जानकीचा उखाणा आवडतो. सारंग म्हणतो की वा वा खरंच वहिनी खूपच गोड असा उखाणा घेतलास म्हणजे अगदी साखरेसारखी तू आमच्या कुटुंबात विरघळून गेली आणि आमच्या सगळ्यांचे आयुष्य तू अगदी गोड करून टाकले हो की नाही आई. तर सुमित्रा म्हणते की हो आणि सारंग म्हणतो की नाना. तर नाना म्हणतात की प्रश्नच नाही. जानकीचे सर्वजण कौतुक करतात तर जानकी खूपच खुश होते आणि ऋषिकेश सुद्धा खूप खुश होऊन जानकीकडे पाहून हसतो. मात्र ऐश्वर्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होत असतो. त्यावरती लगेच शर्वरी म्हणते की दादा आता तुझी वेळ. तर सारंग म्हणतो की हो दादा होऊनच जाऊन दे. त्यावरती जानकी ऋषिकेशला खुणावते आणि मी तुम्हाला मदत करू का असे विचारते. तर सर्वजण ओरडतात की नो चिटिंग. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं बरं मी घेतो आणि लगेच छान असा उखाणा घेतो की रुंझून पैंजण डुलतात कुंडन नात्यांची बांधली रेशीम गाठ जानकीच्या खिनकीत त्या काकणातीच उजळले जन्मोजन्मीची प्रत्येक पार. तेव्हा सर्वांना खूप उखाणा आवडतो आणि वा करत सर्वजण टाळ्या वाजवतात आणि ऋषिकेश आपल्या हाताने मस्त जानकीच्या हाताने प्रेमाने चुडा भरवतो. जानकी खूपच खुश असते आणि ते सर्व पाहून तर सर्वजण अगदी खुश होतात. तर ओवी सुद्धा त्या दोघांच्या मध्ये येते. तर सारंग त्यांचा मस्त असा सेल्फी काढतो. त्यानंतर इकडे बाहेर जगन येतो आणि फुलांच्या माळ्यांचे ओझे त्याच्या डोक्यावर असते. तर गुलाब त्याला थांबवतो आणि कोण आहेस रे तू आतमध्ये कुठे चाललास असे विचारतो.
तो. तेव्हा जगन म्हणतो की अरे मॅडमनी फोन केला होता, आतमध्ये कुठे तरी रूममध्ये माळा लावायच्या. तर गुलाबदादा म्हणतात की अरे ते डिपार्टमेंट तर माझं आहे, तुला कोणीही काम सांगितले. तर ऐश्वर्या बाहेर येते आणि मी सांगितले असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते आणि गुलाबला सांगते की मी त्यांच्याशी बोलते, तू जा. तेव्हा गुलाब तर तेथून निघून जातो. तर ऐश्वर्या जगनला म्हणते की गुड, खरंच मस्त गेटअप केले आणि ह्या गेटमधून असे आत जायचे आणि आतमध्ये गेल्यानंतर समोर एक जिना दिसेल आणि त्या जिन्यावरून चढत उजव्या हाताला जी खोली आहे ती जानकीची आहे. ओके, तुम्हाला कळले का? जगन हो बोलतो आणि परत ऐश्वर्याला पैसे मागतो. तेव्हा काही पैसे टेकवते पण जगन म्हणतो की म्हणजे या प्लॅनच्या मानाने पैसे तर थोडेच आहे. तेव्हा ऐश्वर्या आणखीन पैसे देते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जगन हा दरवाजा उघडून आतमध्ये येतो. जानकी विचारते की कोण आहे. तर जगन आतमध्ये आल्यानंतर ते पोते खाली ठेवतो आणि जानकीला म्हणतो तुम्ही त्या हिम्मतरावांच्या आश्रमात जा आणि तेथे गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये लाल रंगाची फाईल आहे, त्यातील पुरावा पहा. तेव्हा जानकी विचार करते की याचा मला शोध तर घ्यावाच लागेल. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम सुरूच असतो. तेव्हा ऐश्वर्या ही हळद लावत जानकीला म्हणते की वहिनी आता तुमच्या अंगाला हळद लागली आणि हळद लागल्यानंतर बाहेर कुठेही जायचे नसते, नाहीतर अपशकुन होतात असे म्हणतात. तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.